नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना उलाढालीचा असं म्हणता येईल. म्हणजे आपल्या कामामध्ये खूप मोठ्या उलाढाली या महिन्यात होणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. काही गुंतवणूक आपली मोठी धंद्यामध्ये किंवा उद्योगामध्ये होणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हा कालावधी अनुकूल असल्यामुळे ती गोष्ट अगदी विना त्रासाची तुम्ही करू शकता. जेव्हा एखादी गोष्ट आपण असं म्हणतो की आपल्यासाठी अनुकूल आहे, याचा अर्थ असा की सगळ्या बाजूंनी आपल्याला चांगले वेव्स येतात आणि त्यानुसार आपण ते करायला उद्युक्त होतो. आणि तसाच काहीसा महिना या महिन्याच्या सुरुवातीपासून दिसून येत आहे आणि तुम्हाला ते अनुकूल वातावरण आणि पोषक वातावरण आहे असं दिसून येत आहे. पैसा हातामध्ये राहील, खेळता राहील आणि त्यामुळे थोडी मौज मजा आणि पर्यटन करण्याकडे सुद्धा तुमचा कल थोडा दिसून येतो. तर जेव्हा पर्यटनाचा विचार कराल तेव्हा कुटुंबासहित करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये काही कारणाने घरामध्ये चिडचिड होण्याची शक्यता आहे. म्हणजे घरात असताना चिडचिड आहे, बाहेर असताना नाही आहे. तर घरात काही असे छोटे मोठे प्रसंग होऊ शकतात, वादाचे किंवा अन्य काही कारणाने, की चिडचिड होऊ शकते आपली. पण संयम ठेवा, कारण संयमाने आपण त्याच्यावर मात करू शकता. संयम ठेवला किंवा जर काही त्या गोष्टीवर चर्चा केली नाही किंवा विषय जर वाढवला नाही तर त्या गोष्टी आपोआप जशा आल्या तशा विरघळून जातील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. काही वेळेला कोणाची नाराजी असणे किंवा ती एकमेकाबद्दल व्यक्त होणे अशाने सुद्धा काही कुरबुरी घरामध्ये होऊ शकतात. तर त्यामध्ये आपण थोडीशी काळजी घ्यावी. आपल्या अपेक्षा घरात सर्वांकडूनच असतात, पण त्या सगळ्या अपेक्षा काही प्रत्येक वेळी पूर्ण होत नाही. तसा काहीसा कालावधी साधारण उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्याचा दिसून येतो आहे. त्यामुळे घरात थोडेसे आपल्याला कटकटीचे प्रसंग येतील, पण संयमाने त्यावर आपण मात करा असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. प्रकृतीच्या बाबतीत मला खूपसा काही त्रास या ठिकाणी दिसून येत नाही आहे. पण जर दाम्पत्यासाठी मी एक संदेश देईन की जर काही दाम्पत्य आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतील तर या महिन्यात उत्तरार्धामधून थोडासा त्यांना त्रास दिसून येतो. म्हणजे काही गोष्टी अनुकूल नसल्यामुळे यामध्ये प्रगती आपली छानशी होणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं. याच महिन्यामध्ये मला असं दिसून येतं, मोठी गुंतवणूक आपण जर करणार असाल तर एकदा आपण सल्ला घ्यावा. म्हणजे मी इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो आहे किंवा आपण जे काय FDs वगैरे जे करतो आहे त्याबद्दल मी सांगतो आहे. आपल्या पतीपत्नी किंवा आपल्या कौटुंबिक घरचे लोक याबद्दल जर आपण काही अशा FDs किंवा काही गुंतवणूक करणार असाल तर योग्य सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे करायला हरकत नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या महिन्यामध्ये आपल्या अभ्यासाकडे नीट फोकस करा. कारण काही वेळेला काय होतं, आपण काही बळी पडू शकता. म्हणजे इतर आपले मित्रमैत्रिणी किंवा अशा मुलांमुळे आपण काहीतरी वाईट साईट बघणे, म्हणजे मोबाईलवर वाईट साईट बघणे आणि त्यामध्ये आपण अडकणे किंवा त्या ट्रॅपमध्ये आपण अडकून काही पैसे खर्च आपले होणे किंवा मोबाईलमधून काही पैसे जाणे अशा गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसून येतात. तर याबद्दल त्याने अवश्य काळजी घ्यावी, म्हणजे हा असा काही अनुभव त्यांना येणार नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते मासिक उत्पन्न अतिशय चांगलं राहणार आहे. जे आपल्याला नेहमी मिळतं आहे ते मिळणारच आहे, शिवाय ॲडिशनल काहीतरी मिळणार असं ह्यामध्ये दिसून येते. तर ते ॲडिशनल मिळालं तरी हरकत नाही. योग्य विचार करून त्याची गुंतवणूक करा. पुन्हा धंद्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अशी गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्याचा आणखीन भरभराट होईलच असं मला या ठिकाणी विशेष दिसून येते. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे आपल्या मित्रमंडळी, आपले भाऊ भावंड यांच्याकडून तुम्हाला काहीतरी मदत किंवा अपेक्षित काही जर असेल तर ती या महिन्यात मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता या महिन्यात दिसून येते.
मित्रांकडून किंवा भावंडांकडून सुद्धा. तर तशी मदत जर तुम्हाला मिळाली आणि गरजेची असली तर अवश्य करा. त्यामुळे त्यांनाही त्याचे चांगले रिटर्न्स मिळू शकतात असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. या महिन्यात गुप्त शत्रूंपासून तुम्हाला थोडा त्रास आहे असं या महिन्यात दिसून येत आहे. म्हणजे आपल्याबरोबर वावरणारे, आपल्यामध्ये मिळून मिसळून वागणारे अशा काही शत्रूंपासून आपल्याला त्रास आहे असं दिसून येतं. याची योग्य ओळख आणि पारख तुम्ही करा आणि त्यांना शक्यतो 4 हात लांब ठेवा किंवा त्यांच्यापासून दूर राहा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी रोज गणपती अथर्व शीर्ष किमान 11 वेळा वाचावं किंवा त्याचा उच्चार आपल्याला जमत असेल तो उच्चार करावा. असा जर उपाय तुम्ही ह्या महिन्यात केलात तर तुम्हाला तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या निघून जातील आणि यशस्वी महिना जो आहे तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. हे होतं सिंहराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.